तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चुलीवरती जेवण. तर मच्छी फ्राय आणि कालवण हे दोन्ही बनवणार आहोत. कटला मासा आणलाय तळ्यातला. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता आज आणले तळ्यातली कटला मच्छी. तर आता आपण ही साफ करून घेऊया. म्हणजे कापून आणले ह्यांनी, पण जरा खवलं विवलं आहे ती काढून घेऊया. जशी लागलेली असतील ना ते काढून घेऊया. आपण 3-4 पाण्याने धुवून घेऊया. घाण असेल ना ही अशी काढून टाकायची. आपण मॅरिनेशन करून घेऊया. हे कालवणासाठी करणार आहे. अर्धा चमचा हळद आणि मच्छी फ्रायला याच्यामध्ये देखील अर्धा चमचा हळद. कालवणामध्ये आपण 1.5 चमचा मसाला घालणार आहोत. आपला घरगुती मसाला आहे. आणि मच्छी फ्रायमध्ये 2 चमचे. मीठ चवीनुसार. कालवणामध्ये अर्धा चमचा गरम मसाला. फ्रायमध्ये अर्धा चमचा गरम मसाला. कोथिंबीर घालूया. कालवणामध्ये अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया. फ्रायमध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा घालूया. कालवणामध्ये घालण्यासाठी आपण चिंच घेतले, ते पाण्यात भिजत टाकते. हे बघा पाणी घालून ठेवले. आणि फ्रायमध्ये लिंब घेतलाय, फ्रायमध्ये घालूया. आपण छान मसाले लावून घेऊया. हे कालवणाचं आहे. कालवणामधलं काही जास्त कोणी खात नाही ना, म्हणून ह्याच्यामध्ये थोडं कमीच घातलंय. आता मच्छी आपण फ्राय करणार आहोत, त्याचा मसाला लावून घेऊया. हे बघा छान आपण मसाला लावून घेतलेला आहे. हे मच्छी फ्राय करणार आहोत आणि हे कालवणासाठी. आज आपण चुलीवर बनवणार आहोत. तर हे टोप घेतलंय, टोपाला इथून आपण माती लावून घेऊया. बघा टोपाला अशी माती लावली साईडनी, म्हणजे टोप करपत नाही म्हणून. आपले चूल मस्त पेटले. आता टोप ठेवूया माती लावलेली. हे बघा पाहू शकता. ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या आपण चेचून घेऊया. बघा आपलं लसूण चेचून झालंय. आपल्याला 3 चमचे तेल घालायचे. तेल मस्त तापलंय. आता आपण लसूण घालूया. लसूण असं मस्त अर्धा मिनिट परतून घ्यायचं आपल्याला. झाडावरचा मस्त ताजा ताजा कढीपत्ता घालूया. कढीपत्ता ऑप्शनल आहे, पण घातला तर भारीच लागेल. आता आपण मच्छी घालून घेऊया याच्यामध्ये. आणि त्याचसोबत हा मसाला आहे तोही घालूया. जरा परतून घ्यायचं. चुलीवरचं जेवण मस्त परतून घ्यायचं तेलावरती अर्धा मिनिटभर. झाकण मारून ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवते. झाकणावरचं पाणी आहे ते पण ह्याच्याने घालूया.
मस्त असं. पुन्हा झाकणावरती मी पाणी ठेवलंय. तेही पाणी आपण याच्यामध्ये घालूया. आपल्याला जेवढं पाणी रस्सा हवाय ना तेवढं आपण पाणी घालायचंय. पाहू शकता एक नंबर दिसतोय. तर झाकण मारून ठेवून देऊया. आणि झाकणावर देखील आपण पाणी ठेवणार आहोत. अगदी 5 मिनिटं छान उकळी येऊ द्या. मस्त असं चुलीवरचं जेवण. रस्साला अजून उकळी नाही आली. झाकण काढून बघूया. मस्त उकळ आलंय. हो हो एक नंबर. थोडं पाणी घालूया त्याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया. आणि हे चिंचेचं कोळ आहे. चिंच भिजत टाकलेलं ना मग असे आपण ते घालून घेऊया. जरा उकळू देऊया 2-3 मिनिटं. आपलं कालवण मस्त असं रेडी झालंय. झाकण काढूया. ओहो एकच नंबर. आता कोथिंबीर घालूया याच्यामध्ये. आणि चुलीवरून हे उतरवून घेऊया. आणि आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया. या आपल्या तुकड्या फ्राय करायच्या आहेत त्या. आणि इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, 1 चमचा रवा घेतलाय, मसाला आणि मीठ घेतलंय. ते आपण मिक्स करून घेऊया तुकड्यांना लावण्यासाठी. तळायच्या आहेत. पीठ लावलं ना की तव्याला चिकटत नाही त्याच्यासाठी. तव्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल घालून घेतले. सगळीकडे पसरवून घेऊया जरा. आता आपण तुकड्या आहेत त्यांना पीठ लावायचंय. पिठामध्ये असे घोळवून घ्यायचे आणि एक एक तळायला ठेवूया. बघा तुकड्या तळत ठेवलेल्या आहेत. आपला कढीपत्ताच आहे घरचा म्हणून आपण घेऊया. आणि आता धुवून आपण तुकड्यांवरती घालूया. त्याच्यावरती घालते. तुकडा पट्टी मारून घेऊया. चुलीवरचं जेवण म्हणजे काय झटपट पटापट. अशा पट्टी मारून घेतल्या तुकड्या. थोडी आग आपण कमी करून घेऊया. तुम्ही असा हात घालू नका चुलीमध्ये डायरेक्ट. आता हात भाजेल ना. तुकडी फ्राय एक नंबर. चुलीवरचं जेवण भारी टेस्टी एकदम. त्यात कढीपत्ता टाकला एक नंबर भारी टेस्ट येणार. गावचा ताजा कढीपत्ता आपला झाडावरचा. आज वातावरण जरासं ढगाळ आहे पाहू शकता. ऊन येते मध्ये सावली येते अशी. सार्था इकडे निरीक्षण करतोय माझं. कुठे दिसतोय का सार्था? दिसला. मस्त अशी मच्छी पण फ्राय करून झाली आहे आपली. तर चुलीवरचं जेवण तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. हे आहे आपलं गावचं मस्त असं वातावरण.